घरात ठेवलेल्या 18 वस्तू आजच बाहेर काढा. घरातील नकारात्मक शक्ती संपून जाईल. नंबर 1. बरेच लोक प्रेमाचे प्रतीक म्हणून ताजमहलचा फोटो किंवा शोपीस घरात लावतात. परंतु ताजमहलचा फोटो घरात लावणे हे अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात ताजमहलचा फोटो ठेवला जातो त्या घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. नंबर 2. जुनी वर्तमानपत्रे. काही लोकांना जुनी वर्तमानपत्रे गोळा करण्याची सवय असते. ती त्यांच्या घरात साठवत जातात. वास्तुशास्त्रानुसार हे फारच चुकीचे मानले जाते. जुन्या वर्तमानपत्रावर धूळ आणि माती जमा होते आणि त्यामुळेच तेथे कीटकांच्या उत्पत्तीची भीती असते. या सर्व गोष्टीमुळे घरात एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे कुटुंबात मतभेद निर्माण होतात आणि प्रगतीस बाधा येते. त्यामुळेच वेळोवेळी त्याची स्वच्छता ठेवली पाहिजे. नंबर 3. जुने कुलप. वास्तुशास्त्राच्या मते घरात जुने कुलप बंद करून ठेवणे फारच अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की जे कुलप वापरता येत नाहीत किंवा खराब झालेले आहेत त्या त्वरित काढल्या पाहिजेत. असं म्हणतात की खराब कुलप नशीबसुद्धा कायमचे बंदिस्त करते आणि यासोबतच प्रगतीचा मार्ग देखील बंद होतो. त्यामुळे अशी बंद पडकी कुलप घराबाहेर काढणेच योग्य आहे. नंबर 4. बंद पडलेली घड्याळं. एका बाजूला चालू असलेली घड्याळं जे जीवनाचे कालचक्र दर्शवते, तर दुसरीकडे बंद पडलेली घड्याळं आयुष्यातील अडथळे व समस्या दर्शवतात. घरात बंद पडलेली घड्याळ असेल तर ते त्वरित काढून टाकले पाहिजेत. असे मानले जाते की बंद पडलेली घड्याळ तुमचा वेळ चांगला जाऊ देत नाहीत आणि जीवनातील आनंदात अडथळा निर्माण करतात. नंबर 5. खराब बुटं आणि चपला. वास्तुशास्त्रात खराब झालेली बुटं आणि तुटलेली चप्पल वापरणे फारच अशुभ असते. शास्त्रानुसार खराब झालेली बुटं ठेवणे सुद्धा जीवनातील संघर्ष दर्शवते. जरी तुमच्याकडे कमी चप्पल असतील तरी जे आहेत ते योग्य स्थितीत आणि स्वच्छ असावेत. शनिवारी खराब झालेले शूज घराबाहेर फेकून द्यावेत. त्यामुळे शनीची अशुभ दशा देखील कमी होते. नंबर 6. जुने फाटलेले कपडे. वास्तुशास्त्रानुसार आपण ज्या प्रकारचे कपडे घालतो त्यातून आपले भाग्य दर्शवते. चुकूनही घरात असे फाटलेले कपडे किंवा फार जुने कपडे झालेले ठेवू नयेत. असे म्हणतात की फाटलेले कपडे तुमच्या कारकिर्दीत पुन्हा पुन्हा अडचण निर्माण करतात. नंबर 7. तुटलेल्या फुटलेल्या देवघरातील मूर्त्या. धार्मिक ग्रंथानुसार असे मानले जाते की कोणत्याही देवतांची तुटलेली मूर्ती घरात ठेवू नये. या मूर्तीची पूजा करणे सुद्धा योग्य मानले जात नाही. असे केल्याने अशुभ वाढते आणि संपत्ती कमी होऊ लागते. जर तुमच्या घरात तुटलेल्या मूर्त्या असतील तर त्या पवित्र नद्यांमध्ये विसर्जित कराव्यात आणि देवाऱ्यात नवीन मूर्तीची स्थापना करावी. नंबर 8. तुटलेले फर्निचर. घरात ठेवलेल्या तुटलेल्या आणि खराब फर्निचरचा वाईट परिणाम होतो. घरातील फर्निचर नेहमी व्यवस्थित ठेवलं पाहिजे. घरामध्ये लक्ष्मीचा वास हवा असेल तर तुम्ही घरातील तुटलेले फर्निचर वेळीच काढून टाकावेत. नंबर 9. तुटलेला काच किंवा आरसा. तुटलेल्या काचेच्या वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा आणतात. सुख आणि धनाचेही नुकसान होते. त्यामुळे तुटलेली काच किंवा आरसा कधीच घरात ठेवू नये. त्यामुळे घरातील साफसफाई करत असताना सर्वात अगोदर घरातील तुटलेली काचं आणि आरसे काढून टाका. नंबर 10. तुटलेली भांडी. तुटलेली भांडी ही घरात ठेवणे देखील शुभ मानले जात नाही. तुमच्या घरात तुटलेली किंवा तडे गेलेली भांडी असतील तर ती घरातून वेळीच बाहेर काढा, तरच तुमच्या घरात आनंद राहू शकेल. नंबर 11. निरुपयोगी औषधे ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार घरात निरुपयोगी औषधे ठेवू नये. असे मानले जाते की घरात अशा प्रकारची औषधे ठेवल्याने आजार वाढतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणूनच उपयोगानंतर निरुपयोगी औषधे घराबाहेर फेकावी. नंबर 12. युद्धाचे चित्र. रामायणापासून ते महाभारतापर्यंत कोणत्याही प्रकारचे युद्धाचे चित्र घरात ठेवू नये. अशी चित्रे घरात ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये वैर वाढते आणि शत्रुत्व निर्माण होते. नंबर 13. निवडुंग किंवा काटेरी वनस्पती. वास्तुशास्त्रानुसार निवडुंग आणि काटेरी वनस्पती देखील घरात ठेवू नये. गुलाब वगळता इतर सर्व काटेरी वस्तू झाडे घराबाहेरच ठेवावीत. नंबर 14. चित्रांमध्ये नकारात्मक असलेली चित्र. काही विशिष्ट प्रकारची चित्रही घरात ठेवू नयेत, जसे की फुलं नसलेली झाडं, बुडणारी बोट, नग्नचित्र, युद्धात तलवार फिरवणारे चित्र, शिकारीची दृश्य, नील, कैद असलेले हत्ती, दुःखी किंवा रडणारे माणसांचे चित्र घरात कधीही ठेवू नयेत. तसेच प्राण्यांचे पुतळे आणि त्यांची चित्र, उदाहरणार्थ डुक्कर, साप, गाढव, चायना उल्लू, वटवाघळं, गिधाडं, कावळा, कबूतर अशा कोणत्याही पक्ष्यांची व प्राण्यांची चित्र किंवा पुतळे घरात ठेवू नयेत. नंबर 15. भंगार वस्तू. लोक घरात अडगळ किंवा भंगार जमा करून ठेवतात. यासाठी भंगार वस्तू ठेवण्यासाठी वेगळी खोली असायला हवी किंवा अशा भंगार वस्तू आधी घराच्या बाहेर काढल्या पाहिजेत. घराच्या गच्चीवर भंगार किंवा फालतू सामान मुळीच ठेवू नये. याने कुटुंबातील लोकांच्या मनावर वाईट परिणाम होतो आणि याने पितृदोष देखील उत्पन्न होतो. नंबर 16. मृत व्यक्तींचे कपडे.
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचे कुटुंबीय आठवणी कायम राहाव्यात यासाठी त्या व्यक्तीचे कपडे आणि वस्तू जपून ठेवतात. काही जण तर या गोष्टी दान देखील करतात. मृत व्यक्तीचे कपडे कुटुंबियांनी घरात ठेवू नये तर ते दान करावेत असे गरुड पुराणात सांगितलं गेलं आहे. तसेच मृत व्यक्तीचे कपडे वापरणे योग्यसुद्धा नाही, कारण असे कपडे वापरल्यास संबंधित जिवंत व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक आजार होऊ शकतात. कारण असं केल्याने जिवंत व्यक्ती मृत व्यक्तीशी जोडली जाते आणि त्याला मृत व्यक्तीची सतत आठवण येऊ लागते. साहजिकच त्याचा परिणाम जिवंत व्यक्तीच्या शरीर आणि मानसिकतेवर होतो. नंबर 17. प्लॅस्टिकचे सामान. सध्या प्लॅस्टिकच्या वस्तूची क्रेज खूपच वाढत चाललेली आहे. किचनमधील डबे, पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या, संपूर्ण घरात जागोजागी प्लॅस्टिकच्या वस्तूंचा ढिगारा दिसतो. पण याने नकारात्मकता तर पसरतेच, पण या आरोग्यासाठी खूपच हानिकारक आहेत. या वस्तू वापरल्याने यातील विषारी द्रव्ये शरीरात पोहोचतात आणि भयावह रोगाला आमंत्रण देतात. नंबर 18. डेकोरेटिव्ह दगड किंवा नग. अनेक लोक आपल्या घरात डेकोरेटिव्ह दगडं, नग, अंगड्या, ताबीज अशा वस्तू कुठेही ठेवतात. पण या वस्तूमुळे फायदा होत आहे की नुकसान होत आहे आपल्याला माहीत नसलं तर अशा वस्तू आधी घराच्या बाहेर काढायला हव्यात. कारण या वस्तूमुळे घरात नकारात्मकता येते, तसेच घराघरातील व्यक्तींमध्ये शत्रुत्व निर्माण होते. तर भारतीय वास्तुशास्त्राप्रमाणे घरात काय वस्तू ठेवायला हव्या किंवा काय नाही हे जाणून घेणे खूपच आवश्यक आहे. तर एखाद्या लहानशा वस्तूमुळे सुद्धा जीवनात खूप अडथळे निर्माण होतात. तर नेहमी लक्षात असू द्या की निर्जीव वस्तूंमध्ये आपली एक ऊर्जा असते, त्यामुळे अशा वस्तू घरात ठेवू नये ज्या ठेवल्यामुळे जीवन दुःखी होतं. तर तुम्हाला माझी आजची ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.